नमस्कार, मी रसिका अशोक काळबंडे. 17 ब मधून मी आता उमेदवारीला उभं आहे. अपक्ष उमेदवार आहे मी. मला कोणत्याही आर्थिक गोष्टीचा म्हणजे पाठिंबा नाही आणि कुठला राजकीय वारसा नाही. त्यामुळं आपण जनतेच्या सेवेसाठी उभा राहिलेलो आहे. कुठल्या पक्षाकडून प्रयत्न केले नाहीत का तुम्ही? केले पण ते काय म्हणतात ते प्रस्थापित लोकांना संधी मिळाली. हा, असं काहीतरी झालं. पण आता असू द्या, जे असेल ते असेल. आपल्याला त्या गोष्टीवर काय बोलायचं नाही. आपल्याला फक्त आता जनतेची सेवा करायची. जनतेनं फक्त आपल्याला साथ दिली पाहिजे. तुम्हाला प्रभागाची किती माहिती आहे? भरपूर आहे. आता आमच्या वार्डात माणसं बघून रस्ते होतात. म्हणजे ज्याची जास्त ओळख, ज्या मेंबरच्या जवळ आहे त्यांच्या तिथं रस्ते खूप चांगले आहेत. चेंबरची अवस्था बेकार आहे. कुणाच्या टॉयलेटचं पाणी कुठं जातं, कुणाचं काय जातं, फुटलेले रस्ते, न धड चालता येत ना गाडी चालवता येत, असे रस्ते आमच्या 17 नंबर मधले. तुम्ही मग याच्या आधी आवाज उठवला नाही का? आवाज उठवून काय, आपण करणार आणि दुसऱ्याचं नाव होणार. आता असं झालं आमचं. म्हणजे करतो आम्ही सगळे मिळून, पण नाव होतं दुसऱ्याचं. कुणीतरी येणार, सळे अशी दाखवणार आणि म्हणणार बघा आम्ही रस्ता केला. पण त्याच रस्त्याची बाईट आमच्याकडे असते अजून सुद्धा आहे की आम्ही ती रस्ता मंजूर कसा कसा करून आणलाय आमच्या मॅडमनी, आम्ही सगळ्यांनी मिळून. सगळं आहे आमच्याकडे. लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला प्रभाग 17 मधून? काय म्हणतात लोक? लोक म्हणतात आता कसं आहे, आमच्या इथं जे आत्ताचे नगरसेवक आहेत त्यांची गुंडशाही किंवा काय गोष्टीत त्यांचं हे झालेलं आहे. त्यामुळे लोक खूप नाराज आहेत त्यांच्यावर. दादागिरी आहे. हा, त्यामुळे नाराज असल्यामुळे. तुम्ही घाबरलं नाही त्या दादागिरीला? काय घाबरायचं, आपल्याला जनतेची सेवा करायची. तुम्ही पण दादागिरीच करत त्यांच्यावर? नाही, आपण नाही काय करत. बर, आपल्याला फक्त जनतेसाठी करायचं आहे. जनता काय आपल्याला. जनता पण लोकांना त्या कंटाळली आहे, दादागिरी करणाऱ्या लोकांना कंटाळली ना. बोलते तुमच्याकडे येऊन? बोलते ना. जास्त जनतेचा कौल आपल्याच बाजूने. बर, आता नशीब काय होईल ते होईल. कारण पैशा पुढे कोणाचं चालत नाही. कारण आता कसं आहे, कोण काही देत, पण आता 5 दिवस लोक असे दारापुढं असे लोटांगण घालतात की आम्हाला निवडून द्या, हातपाय जोडतात. 5 वर्ष दाराला कडी, 12 वाजता उठायचं, कोण आलं तुझा आमचा काही संबंध नाही, अशी भाषा त्यांची असते. मग म्हणजे पैशावरती निवडणूक आता ही पुढे फिरेल असं तुम्हाला वाटतंय? काही लोक पैशावरती जातील, वाटप होतात पैशांचे. तुम्ही आता अपक्ष उमेदवार आहात, मग तुम्ही वाटणार नाही का पैसे? नाही, पैशावरतीच निवडणूक होईल असं वाटतं का? लोक बदलतील, लोक तुम्हाला मतदान करतील? पैशावर होती आणि 100% पैशावरच मतदान होतं. जी जास्त पैसे देईल त्याला, जरी लोकांनी जरी मतदान नाही केलं तर त्याला दमदाटी दिली जाते की मलाच मतदान कर. पण निष्ठावान लोक असतील, काही कंटाळलेली लोक असतील, ते करणार ना मला. पण काय असतं माहिती का, आता एखाद्या माणसाचं वजन असतं, त्या वजनापुढे मागची माणसं पण काय करू शकतात. बोलणार नाही तो, पण मतपेटी मतपेटी बदलणार ना 100%. पण त्यांच्या समोर आपल्याला आता त्यांची पण त्यांना भीती आहे ना की पुढे जाऊन ह्यांचं जर पारडं जड झालं तर काय करणार. म्हणून ते आपल्याला जास्त प्रतिसाद देत नाही. तुम्हाला विरोधकांनी समजावण्याचा, पाठीमागे घ्या म्हणण्याचा काही प्रयत्न केला नाही? प्रयत्न केला खूप. ऑफर आले असतील की तुम्हाला? काही ऑफर आल्या, सगळं आलं, पण आपण माघार घेतली नाही. कितीपर्यंतची ऑफर होती? भरपूर होती, 1-2 पर्यंत. मग तेवढे पैसे घेऊन गप बसायचं की काय करायचं? पैसे नको आहेत आपल्याला, जनतेची सेवा करायची. म्हणजे जनतेलाही कळलं पाहिजे की बाबा पैसा इम्पॉर्टंट नाही, काम महत्वाचं आहे. काम महत्वाचं आहे. पैसे काय हो का, आज कमवले, आज तुम्ही 2000 रुपये त्यांच्याकडून घ्याचाल एका मताला, पुढच्या टायमाला ते 2000 रुपये तुमचं तुम्हालाच कुठं जातं ते कळत नाही. 2000 रुपये काही 5 वर्ष टिकणार नाही. मंडळी, काळबांडे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे या निवडणुकीत जरा पैशांचा पाऊस जास्त पडतोय. पण 2000 रुपये, 3000 रुपये सगळ्याच पक्षाचे मिळून तुम्हाला खूप झालं तर 5000 रुपये होतील. 5000 रुपयाचा जर हिशोब केला तर 5 वर्षाला, म्हणजे वर्षाला तुम्हाला 1000 रुपये. त्याचं जर डिवायडेशन केलं तर दिवसाला तुम्हाला 75 ते 70 पैशाच्या आसपास, त्याच्या पण कमी, एवढा पैसा तुम्हाला मिळतो ह्या निवडणुकीत घेतलेला पैसा. आणि 5 वर्ष ती माणसं कमवत राहतात. तुमच्या हातात काय पडतं तर काही पडत नाही. असे अपक्ष उमेदवार पण खूप चांगले आहेत, सुशिक्षित उमेदवार आहेत हे, आणि लोकांमध्ये मिसळणार आहेत. लोक बोलू शकतात की तुम्ही आमचं काम केलं नाही. काही असे माजुरडी लोक असतात की जे निवडणुकीमध्ये हात जोडतात,
पण निवडून आलं की मात्र लोकांना विचारत सुद्धा नाहीत. एव्हा असे सुद्धा म्हणणारे लोक आहेत की तू आम्हाला मतदान केलंय का, त्यामुळे तू आमच्याकडे विचारायला पण येऊ नको, असे पण म्हणणारी लोक आहेत. मला एक संदेश द्यायचा जनतेला की तुम्ही एकदा संधी द्या, पैशाकडे बघू नका, तुम्ही विकासाकडे बघा. पैसे आज न उद्या तुम्ही कमवचाल. आणि काय गोष्टी आता आपल्याला 5 वर्ष, आता सुद्धा आपण इथपर्यंत कष्ट करत आलोय आणि इथून 5 वर्ष पण तुम्हाला कष्टच करायचंय. त्या पैसे तुम्हाला काय कामी लागू देणार नाहीत ती लोक. फक्त माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही पैशाकडे बघू नका, विकासाकडे बघा. तुमची सुधारणा तुमच्या दारापर्यंत रस्ते येऊ द्या, चेंबर नीट होऊ द्या, सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या बघा. पैशाकडे बघून मतदान करू नका. हे निवेदन ऐका आणि काळबांडे ताईंना तुम्ही निवडून द्या प्रभाग क्रमांक 17 मधून. पाहत रहा स्वराज्य माझा.